नमस्कार. आज आपण एका खास गोष्टीच्या दुनियेत जाणार आहोत. गोष्टीचं नाव आहे शेरू आणि जंगल मामंगलचं रहस्य. तर गोष्ट सुरू होते एका मॅजिकल जागेपासून. एक खूप सुंदर जंगल होतं. त्याचं नाव होतं जंगल मा मंगल. आणि हे जंगल इतकं सुंदर होतं की काय सांगू. असं म्हणतात की तिथली झाडं सुद्धा कायम हसायची. पक्षी तर दिवसभर मंजूळ गाणी गायचे. रंगीबेरंगी फुलपाखरं इकडून तिकडे अशी काही उडायची जणू काही ती मजेत नाचतच आहेत. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये? तिथले सगळे प्राणी एकमेकांचे पक्के दोस्त होते. बरं, आता वेळ झालीये आपल्या या गोष्टीच्या हिरोला भेटायची. तर या जंगलात एक छोटासा सिंहाचा छावा राहायचा. त्याचं नाव होतं शेरू. आता हा जो शेरू होता ना, तो इतर सिंहांसारखा काही खूप शूर वगैरे नव्हता, पण त्याच्या डोक्यात ना सतत किडे वळवळायचे. म्हणजे तो खूप जिज्ञासू होता. त्याला सारखे प्रश्न पडायचे. हे काय आहे? असं का होतं? आणि त्याच्या या सतत प्रश्न विचारण्याच्या सवयीमुळे एका मोठ्या साहसाची सुरुवात झाली. एके दिवशी शेरूनं पक्क ठरवलं. तो सगळ्यांसमोर गेला आणि म्हणाला, मी या जंगलातलं सगळ्यात मोठं सिक्रेट शोधून काढणार. हे ऐकून त्याचे मित्र त्याला हसायला लागले. म्हणाले, अरे वेडा आहेस का, उगच काहीतरी संकट ओढवून घेशील. पण शेरूनं काय मस्त उत्तर दिलं माहितीये. तो म्हणाला, घाबरून कसं चालेल, काहीतरी नवीन शिकायला पाहिजे. आणि बस, शेरू निघाला त्याच्या मिशनवर. त्याला कुठे माहीत होतं की पुढे त्याला एक धक्कादायक गोष्ट कळणार आहे. शेरू जंगलात खूप आतपर्यंत गेला. सगळीकडे एकदम शांतता. आणि तेवढ्यात एक आवाज आला. एक झाड त्याच्याशी बोलत होतं. हॅलो शेरू. शेरूला आधी आश्चर्यच वाटलं, पण मग त्याने धीर करून झाडाला विचारलं, एक गोष्ट सांगाल, आपलं जंगल इतकं शांत आणि दुःखी का वाटतंय? तेव्हा त्या शहाण्या झाडाने एक खूप वाईट गोष्ट सांगितली. ते म्हणाले, अरे इथले प्राणी एकमेकांसोबत खेळणं विसरून गेले आहेत. सगळेजण ना मोबाईल सोडून सारखे एकदम शांत गप्प झाले आहेत. हे ऐकल्यावर शेरूला खूप वाईट वाटलं, पण तो गप्प बसणाऱ्यातला नव्हता. त्यानं ठरवलं की तो हे सगळं बदलणार. आणि मग काय, शेरूनं सगळ्यांना एकत्र केलं आणि खेळायला सुरुवात केली. पहिलं आलं माकड. त्याने असे काय वेडेवाकडे चेहरे केले ना की सगळे प्राणी खळखळून हसायला लागले. त्यानंतर हत्तीने आपल्या सोंडेतून पाण्याची अशी काही पिचकारी मारली, छपाक. सगळे जण ओले चिंब झाले आणि मजेत ओरडायला लागले. आणि मग पोपटाने एक गोड गाणं गायला सुरुवात केली. ला ला ला. बघता बघता ते शांत जंगल पुन्हा एकदा हास्य आणि गाण्यांनी भरून गेलं. या सगळ्या खेळण्या बागडण्यातून प्राण्यांना एक खूप महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली. सगळे प्राणी इतके खुश झाले की ते एका सुरात ओरडू लागले, शेरू आमचा हिरो आहे. पण शेरूनं खूप नम्रपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, अरे मी हिरो नाही, मी तर तुमचा मित्र आहे. आणि तेव्हाच सगळ्यांना कळालं की जंगलाचं खरं रहस्य काय होतं. ते म्हणजे एकत्र खेळणं, आनंदी राहणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैत्री. कारण मैत्री हीच तर सगळ्यात मोठी ताकद आहे. तर ही होती आपली आजची गोष्ट. नेहमी शेरूसारखं नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा ठेवा. आणि हो, आपल्या मित्रांसोबत भरपूर खेळा, कारण खरी मजा तर एकत्र येण्यातच आहे. चला पुन्हा भेटूया.